म्हणून तर विरोधकाला ज्याचा धाक आहे आमचे गोपी शेठ आणि जयाभाऊ या संपूर्ण महाराष्ट्राचं नाक आहे। आणि म्हणून मला वाटतं 2-4 वर्ष पाठीमागे सांगितलेलं आहे की आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का। गोपी शेठच्या गाडीला ब्रेक आहे का समोर? आता सध्या तर लय वातावरण राहिलं, आडवा आलं की उडवणार। अरे आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का। सगळ्यांनी एकदा गायचे माझ्यासोबत, आमच्या गाडीला शेठच्या गाडीला जोरदार आवाज आला पाहिजे, जोरदार बोला एकदा, शेठच्या गाडीला। हा आता तुमचं चालू द्या, मग मी नंतर गाणं गातो। संजू भाऊ राठोड हे आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या कार्यक्रमासाठी आले। मी आमच्या विधानसभा मतदारसंघात स्वागत करू। टाळ्या वाजवा जोरदार, ज्यांना ज्यांना हात आहे त्यांना, मागचे सगळे जोरदार स्वागत करा। जसचा बॅकलॉग भरून काढणारा हाच गडी आहे, त्यामुळे जरा जोरदार टाळ्या वाजवा सगळे। आणि महाराष्ट्राच्या जनतेवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलाय असे 2 सिंगर आपल्या जत मध्ये उपस्थित आहेत। एक आहे साजन भाऊ बेंद्रे आणि दुसरे आहेत माननीय संजू भाऊ राठोड। दोघांचंही जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करावं। भाऊ तुम्ही वेळ दिला या कार्यक्रमासाठी, अत्यंत तुम्ही घाईत असताना आवर्जून जण आला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। अखंड महाराष्ट्रातील जनता गावगाड्यातली त्यांच्या सर्वांच्या अशा अपेक्षा या माननीय देवाभाऊ आणि जयाभाऊ या दोघांच्या वरती लक्ष ठेवून आहेत। नक्की तुम्ही काहीतरी या सगळ्या ग्रामीण भागासाठी चांगल्या योजना आणाल आणि त्या आणण्यासाठी मी आपल्याला मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो। साजन भाऊला विनंती करतो ते लाईट लावा तिकडची, जयाभाऊंच्यासाठी एक कडवं म्हणा आणि मग जयाभाऊ भाषण करतील। ठीक आहे, यस नक्कीच। आणि मी विनंती करतो त्यांना आणि साहेबांची विनंती आहे, नक्कीच आपलं एक गाणं झालं पाहिजे। भानु अरे शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, कार्य तयार